नमस्कार भगिनींनो, आपल्याला माझी बहीण लाडकी योजनेचे 3000 रुपये आलेले आहेत का? तुमचे जर 3000 रुपये आले तर कमेंट सेक्शन मध्ये येस करा आणि ज्यांचे आलेले नाहीत त्यांनी नो करा। आता पहा, गावी अशी चर्चा चालू आहे, सर्वांचे पैसे आले, माझेच फक्त आले नाहीत अशा महिला म्हणत आहेत। तर याबद्दलची सर्व अपडेट मी सांगणार आहे। तुमच्या खात्यावरती जर पैसे आले नसतील तर घाबरून जाऊ नका, हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि ज्यांनी हा व्हिडिओ पाहताय, ज्यांच्याकडे पैसे आलेले नाहीत त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर नक्की करायला विसरू नका। आता अफवा भरपूर अशा पसरवत आहेत की पैसे तुमच्या खात्यावरती जमा झालेत तर लवकर काढून घ्या, अन्यथा पैसे गायब। असं काही होत नाही। तुम्ही बँकेत जाऊन गर्दी करू नका। जरी तुमच्या खात्यावरती पैसे आले असतील तर गर्दी कमी झाल्यानंतर तुम्ही काढू शकता, हा झाला पर्याय। त्याचबरोबर पहा, माझी बहीण लाडकी योजनेच्या नावाने अन्य कोणतेही SMS येतील, लिंक येतील, इथे क्लिक करा, तिथे क्लिक करा, अजिबात करू नका। तुमची माहिती कोणत्याही लिंकवरती भरू नका। स्कॅम सुद्धा असू शकतो आणि तुमचे पैसे गायब सुद्धा होऊ शकतात। त्यामुळे कोणत्याही लिंकवरती तुम्ही क्लिक करून कोणतीही माहिती भरू नका। फक्त तुमचा फॉर्म अप्रूव्हल झालाय, तुमचे 3000 रुपये आले तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही। आता ज्या महिलांना अप्रूव्हलचा मेसेज आहे, सर्व महिलांना पैसे आलेले आहेत, पण मला का आलेले नाहीत अशी समजूत असेल तर पहा, 14 तारखेपासून पैसे सोडण्यास सुरुवात केलेली आहे। 14, 15, 16, आज तारीख 16, उद्या तारीख 17, उद्या लास्ट तारीख आहे। उद्या कार्यक्रम घेऊन अन्य राहिलेल्या महिलांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत, म्हणजे 17 तारखेला। तर पहा भगिनींनो, उद्या जरी तुमच्या खात्यावरती पैसे नाही आले, तुम्हाला मेसेज येत आहेत कोणते गव्हर्नमेंटचे की तुमच्या खात्यावरती पैसे सोडण्यात आलेले आहेत, पण तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक नसल्या कारणाने तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकत नाही। कृपया तुमच्या बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड लिंक करा, असं शासनाच्या वतीने सुद्धा तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे। 27 लाख भगिनी आहेत, त्यांच्या याद्या सुद्धा अंगणवाडी केंद्रात येऊ शकतात। कोणकोणत्या महिला आहेत त्या गावच्या लिस्ट अंगणवाडी केंद्रात येऊ शकतात। त्या महिलांना संदेश सुद्धा पोहोचू शकतो की बाबा तुमचं आधार कार्ड बँकेत लिंक नाही आहे, तुम्ही जाऊन करून घ्या। तर कोणत्याही भगिनींनी घाबरायचं नाही। ज्यांचा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे त्यांना पैसे हे भेटणार आहेतच। आता पहा, ज्या भगिनींचे पैसे आलेले आहेत त्यांना अभिनंदन। ज्या भगिनींचे पैसे थांबलेले आहेत त्यांनी काय करावं लागेल हे सांगतो तुम्हाला। तुमच्या बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक करून घेणं कंपल्सरी आहे, त्यानंतर तुमचे पैसे येतील। त्याचबरोबर पहा, ज्यांनी ऑनलाईन पोर्टलवरती फॉर्म भरलेले आहेत त्यांना अजूनही अप्रूव्हलचा मेसेज आलेला नाही किंवा पोर्टलवरती काम सुरू आहे, अप्रूव्हल तुर्तास थांबलेला आहे। ज्यावेळी अप्रूव्हल येतील म्हणजे 17 तारखेनंतर येऊ शकतं, तर पुढच्या महिन्यात त्यांना 3 हप्ते येणार आणि 4500 रुपये जमा होणार। तर पहा महिला भगिनींनो, तुम्ही घाबरून जाऊ नका अजिबात। तुम्हाला एक मेसेज, तुमचं आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे कसं पाहायचं, हा व्हिडिओ सप्ताह जिथे लिंक येईल याला टच करा आणि तो व्हिडिओ पहा आणि तुमची बँक लिंक आहे का हे तपासा। हा मेसेज सर्व भगिनींना सेंड करा, कारण त्यांनी सुद्धा जर पैसे आले नसतील तर घाबरतील। तर घाबरून जायचं कोणतंही कारण नाही। तुमच्या आधार कार्डला फक्त बँक लिंक असणं गरजेचं आहे, तुमच्या बँकेत आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। इतकंच करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।